असं आहे की नाना पटोलेंचं वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे। काँग्रेसचा हात हा नेहमी देशद्रोह्यांना साथ देणारा ठरलेला आहे। ज्या देशाच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या सरजमिनीमध्ये जाऊन अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, ज्यांनी आपल्या देशातील निर्दोष नागरिकांची हत्या केली, त्या अतिरेक्यांना त्यांच्या भूमीत जाऊन गाडलं, ठार केलं, त्यांच्या शौर्यावर अशा प्रकारची शंका घेणं, वक्तव्य करणं हे नीचपणाचं लक्षण झालं। ही हद झाली। खरं म्हणजे मला असं वाटतं की नाना पटोलेंना तात्काळ मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवलं पाहिजे। त्यांची मानसिकता ही पाकिस्तानला पूरक अशा स्वरूपाची आहे, देशद्रोही मानसिकता आहे। त्यांचा मी धिक्कार करतो। आपल्या देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या शहीद जवानांचा हा अपमान आहे। एका प्रकारे आपले सैनिक आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी रक्षण करतायत, लढतायत, शौर्य दाखवतायत। त्यांचा शौर्याचा देखील हा अवमान आहे, हा देशाचा अवमान आहे। आणि म्हणून सर्वप्रथम नाना पटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।